विशाल भंडारे सामाजिक चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो. हा, त्या मुलाची मम्मी बोलते, निखिलची. हॅलो. हॅलो. थांबा थांबा, माझ्या बहिणीला बोला. मी निखिलचे मी बोललो. आवाज येणार ना भैया तुमचा? आवाज येणार का? हॅलो हॅलो. विशाल, माझा आवाज येतो का? हा, येतोय ना. त्या निखिलच्या मम्मी. आवाज येत नाही म्हणे की. आवाज येतोय ना, क्लिअर आवाज येतोय. हा, आम्ही दोघी बी बोला ना. हा भैया, ते दोघी पण आहेत. मला सांगा, तुम्ही निखिलची आई कोण आहे तुमच्यामध्ये? मी नाव का तुमचं? आविद्या. हा, आविद्या. तिचं नाव आविद्या. थांब का. आविद्या तिचं, माझं नाव जया. अहो, एक तर बोला कोणीतरी. एका नावाची व्यक्ती दोन दोन बोलतात का? एक तर बोला बोला मध्ये. बरं, हा बोला बोला बोला. मी बोलते, जया बोलते. निखिलची आई कोण बोलताय? निखिलची आई कोण? निखिलच्या आईशी बोलायचं मला. हा बोला ना. निखिलची आई बोलते का तुम्ही? दोघीचा आवाज सेमच आहे आमच्या. मीच आहे, बोला. ए विशाल, कोण बरोबर आहे का? निखिलची आई आहे का बोलणार आहे? हा, निखिलच्या मम्मीच बोलतात, बोला. नाव काय ताई तुमचं? आविद्या. अविद्या. ताई, मला एक सांगा, तुमच्या मुलाला काय संस्कार आहे का नाही? संस्कार नावाची चीज. बाई, तुम्हाला काय सांगू दादा, लय ताण आहे मला. मी कष्ट ऐकून घ्या, एक मिनिट ऐकून घ्या. अवध ताई, तुम्हाला काय म्हणतोय मी, माझ्या डोक्यात मी जर लक्षात घेतलो ना. दोष नसेल, पैसे कोण भरीन बरं दादा, तू सांग मला. काहीच चुकी नसेल, कसं काय पैसे भरून कोण? तुम्हाला ताईने, ऐक ना दादा, ताईने 1 महिनाभर पैसे पाठवल्याच्या नंतर 1 महिनाभर म्हातारा काय म्हणलं ताईला, निखिलच्या मावशीला निखिलला सांगू नका, ओके? आणि 1 महिन्याच्या नंतर म्हाताऱ्याने कॉल नाही उचलल्यावर मग मावशीचं निखिलचं नाव घेते का आपल्या दादाची मम्मी? म्हणतोय हा ना. हा, तुम्हाला पण बोलावलं शिकवायला येत नाही तुमच्या मुलाला? दादा, त्याला तुम्ही या इथं, आपण त्याला 2 फटके माझ्यासमोर द्या, बस का? 2 फटके मारत ऐकत नाही तर आता कशाबद्दल बोलताय त्यांच्याबद्दल तुम्ही? कोण ऐकत नाही? तुमचा मुलगा निखिल ऐकत नाही म्हणत होता ना, मग आता कशाबद्दल त्यांच्याबद्दल कसं बोलतोय तुम्ही? कोण म्हणलं ऐकत नाही तुम्हाला? तुम्ही म्हणलो त्या दिवशी 10 वेळेस सांगितलं तुम्ही. माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे. अहो, असू द्या सचिन भाऊ, कॉल रेकॉर्डिंग. हॅलो हॅलो. विशाल. हा, बोला ना भाऊ. काय मुद्दाम करतात का, असं काय करतात तुम्ही? काय माहित, काहीच कळलं. आणि ते निखिल काय म्हणला होता माहिती का भैया? हा, जर पैसे बुडवले ना 30,000 रुपयाचं 1 लाख रुपये देईल म्हणला होता. हा. मग त्याला पुढे आणा ना एकदा. नाही, आता हे लेडीज कवर बोलून कोणी? त्यांना पैसेच बुडवायचे पडलेत, हे असं त्यांना सगळ्यातून मोकळं व्हायचंय भाऊ. एवढंच त्यांच्याकडे ये, आजच चाळवण्या करायला लागलेत. आणि एक मिनिट त्यांनी पैसे दिलं तर बरं तुमचे. आणि अहो, काय मुद्दाम करताय का? कधी तुम्ही फोन बंद करताय, कधी तुमची बहीण बोलते, ते तर तुमची बहीण तर निसतात ते जया चौगुले, ते जया काय जयागिरी ना बहिणीचं नाव? हा, जयागिरी. एकदम स्पीकर लावल्यासारखं एकदम नॉनस्टॉप चालूच करतात त्यांनी भाषण एकदम, आणि गेले तर तिकडेच बंद होतात. अहो, मला सांगत आहे. हॅलो, मला एक सांगत आहे तुम्ही, मला मग निखिलची आई आहेत ना तुम्ही? आज माझं कमसे कम भले पोलीस सुद्धा माझ्या गोष्टीला पूर्ण मान समाज एक शब्द बोलत नाहीत पुढे. आणि तुमचा शेमडं मुलगा काय बोललो त्या दिवशी, आणि त्याला पूर्ण. एक मिनिट ऐकून घेता, मी काय बोलतोय माझं झाल्यानंतर बोलत नाही. बरोबर. हा, तुमची बहीण जे जयात गिरी आहेत ना, त्यांना एकदम जास्त चढवलेलं आहे. म्हणजे लोकांना असं येड्यात काढायचं. लोकांना मला सांगा, तुम्ही जर कुठं कामाला गेलं तुमचं पोट भरेल ना? हा, बरोबर आहे ना. कामाला नाही गेलं तर पोट भरेल का तुमचं? नाही. मग असं गरीब लोकांना जर तुम्हाला हेंडगालावर फिरलं तर तुम्हाला चांगलं वाटेल का? नाही ना वाटणार. मग जे हे ते लेडीजची कंप्लेंट आहे, ते लेडीजची ऐका एकदम, त्याची पूर्ण गोष्टी टोटली स्टोरी त्यांची ऐका. त्या बिचारी बीडची आहेत, ते तुमच्या जिल्ह्यातलेच आहे. ते येऊन इथं पुण्यामध्ये काम करतात, आणि त्याचं पूर्ण मागं बघणारं कोण नाही, पुढं बघणारं कोण नाही. एक पोरगा आहे, ते पोरग बिचारा त्यांनी त्याचा पायाचं ऑपरेशन आहे त्या लेडीजचं. हो ताई बोला. हो चौरे ताई बोला. मी तुम्हाला फोटो वाटत असेल तर मला ऑपरेशन सांगितलं डॉक्टरनी. माझ्याकडे असा रुपया नाही म्हणून घरात माश्यासारखी तरपडते मी. आणि असं एकट्याच्या घरावर जीव घर चालतं का सांगा तुम्ही? नवरा औषध गोळ्या आणून आम्ही खायला सुद्धा मागे, माहिती का? त्या माश्याचा तरपडाय माझा. अहो ताई, माझं पण तसंच आहे. तुम्ही आज कुणाला विचारा. तुमचं तसं, मग तुमच्या बहिणीचं काम होतं ना, या पोराच्या नादी लागू नका. आता कसं अंग काढून घेते. आणि तेव्हा म्हणलं
100% काम होईल तुमचं. नक्की होईल. हा, माझं पोट, माझा नवरा आहे. हा, आणि तुमचं लेकरूला तुमचे पैसे बुडले ना तर मी 1 लाख रुपये देऊन टाकू. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, एवढं सुद्धा बोलतो ते पोरग आणि तुम्ही म्हणताय असं तसं. हा, परत गावाला जायचं सुद्धा फटका लावला. बहीण काय म्हणते तुमची, महिनाभर यांनी काय सांगितलं नाही. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. होल्डवर कोणी ठेवलाय? बने रही. The person you are speaking with has put your call on hold. किती दिवसाला फोन लावलाय, किती दिवसाला ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला है. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रही. माहिती का? आणि तुम्ही म्हणता ह्याच्याकडे दिले का त्याच्याकडे दिले का? काय भावना सांगता बाई सारखंच तुम्ही. बरोबर. एक मिनिट ऐका ना. एक मिनिट थांबा. विशाल थांब. सौरी थांबा. ओ ताई, तुमचं नाव काय हो? अयोध्या. हॅलो, अयोध्या ताई. एक मिनिट ऐकून घ्या. तुम्ही पण एक स्त्रियातली लेडीज आहेत. बरोबर. अशा कोणाची आशा मारू नका. तुमचं जे पोरग करतोय तुमचं चुकीचं आहे. त्याला आणखीन योग्य दिशेने मार्ग दाखवा. नाहीतर 12च्या भावात तुमच्या मागे काहीतरी हेंडगा आणून ठेवीन देणं. बरोबर आहे दादा, खरंच. मी तुम्हाला बोलतोय ते ऐकून घ्या. माझं एक लोकांना मदत करण्याचं ध्येय आहे. आता बोललो मी कशी मी आहे तुम्हाला काही बोललो तुम्हाला काय म्हणले दादा म्हणजे आवेदत आहे ना तुमचं नाव? हम्म. हा, ह्यांचं पैशाचे विषय काय ते विषय मिटून टाका लवकरात लवकर. बरं टाकू मी तो. आणि जे तुमचे जयागिरी आहेत ना तुमची बहीण, हा त्यांना जरा बोलायचं जर पद्धत पण शिकवा. ते दोघं पण तुमचा मुलगा आणि ते जयागिरी तुमची बहीण तशी आहेत दोन्ही पण. दोघं पण तसं बोलायला तर माझं आहे का गोडीमध्ये कोणतं बी होतं तुम्हाला कसं वाटतं दादा? हो, गोडीत एक विषय काय ते मिटवा. आणि तुम्ही बोलताय ना आता बहीण तर आता मी म्हणतोय तुम्हाला ठीक आहे ना, आता ह्यांचे विषय जे काय ते मिटलं पाहिजे. नाही तर ताई मी संध्याकाळी तुमच्या गावातल्या सरपंचांना फोन करीन ना, ते विषय मग खोल जाईल ना. मला तर तेच करणार. आता माझ्याकडे गोळ्या नाही मी पण मरते का? तुम्ही जर मला तर मी पण मरते. मी तर कुठे नाही बघू सर. प्रॉब्लेम मी त्यांच्या समोर सांगते. मी काय तुमचे घेऊन मरणार नाही. माझे तुम्ही घेऊन मरताय. बाई मी काही तुमच्यावर पाहिजे नाही. म्हणजे एक मिनिट ताई, तुम्हाला म्हणजे ह्यांचे पैसे द्यायचे नाही का तुम्हाला? मी तसं म्हणलेच नाही. म्हणले का मी त्यांना? मग नेमकं तुमचं म्हणणं काय मला सांगा आता. त्या काय म्हणल्या मी मरते. मी म्हणलं तुम्ही मेला मी तर नाही. हो, मी काय म्हणतोय दुसरं म्हणतोय तुम्हाला नेमकं. मी काय म्हणतोय तुमचं काय आता नेमकं मला काय का दादा बोला. त्या ताईला म्हणा शांत बसा. बोलल्याने वाढत चालतंय का मिटतंय सांगा. बरं ठीक आहे. हो सौरी ताई, तुम्ही शांत बसा. आता काय करायचं? शांत बसले ते काय करायचं त्याच्यामध्ये? माझं आहे का दादा, हे विषय ना आपण लवकर मिटून टाकू. मला थांबा, माझ्याकडून पैसे बिशे म्हणजे आपण इतके दिवस थांबलेत ना ताई त्या. हो, तुम्हाला थोडंसं ज्ञान आहे का? मी काय म्हणतोय त्या बिचारीचे पैसे काढून आणखी थांबा म्हणते. आणखी किती दिवस थांबणार ते लोक सांगा? माझं आहे का, मला बी काहीतरी करावंच लागेल. मी बी कष्टच करते ना त्यांच्यासारखीच. बर नाही करीत का मी पण कष्टच करते. बघा बाप असल्यावर लेकरांना धाका असं. मग आता तुमचा मुलगा जे पैसे दिला ते पैशाला खाऊन टाकला का कुठे? मला 1 रुपयाच मेहंदी नाही बघा. मग तुमच्या बहिणीला माहित असेल सगळं? माझ्या बहिणीला बी काय माहित नाही. असलं नाचतं पोरगं निघलं. आता म्हणतोय मगाशी सांगते सगळं बहिणीला माहिती आहे म्हणून. आता सांगता बहिणीला पण माहिती नाही. हे म्हणते ना पैशाच्या विषयी तिला तरी काय माहिती. बर त्यांचं काय तर क्लिअर करू आपण. जाऊ दे दादा, माझ्यासाठी तुम्ही काय म्हणा माझ्या भाषेने शिवाय दिल्या. काही म्हणू नका, काही करू नका. त्यांचं काय आपण क्लिअर करून टाकू. ठीक आहे. माझं काम आहे लोकांना मदत करण्याचं. त्यांचं काय ते विषय मिटवून टाका. ठीक आहे, लवकरात लवकर. हा टाकते ना. हा टाकून देते. आणि विशाल हा बोला ना भाऊ. ह्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ते अवधी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणि चौरी त्यांचे पैसे काय ते द्यायला लावून. ओके चालतं. मला फोन करा दादा, तुम्ही माझा नंबर घ्या. हे अवधी त्यांचा नंबर घेऊन टाका आणि त्यांना फोन कॉल करून पैसे काय ते विषय काढून देऊन टाका. ओके चालतंय. करतो नंतर कॉल मी. हो दादा माझा एक शब्द ऐका. बरं ऐका ना अविद्या ताई, हो किती दिवसाचा टायमिंग देता तुम्ही त्यांना? मी त्यांना 8 दिवसात टाइम देते. 8 दिवसात फायनल होईल? हा. बरं ऐका जयाताई,
जयाताई नाईट लाईनवर. हा मी आहे, बोल ना बाळा बोल. हा 8 दिवस म्हणल्यात त्या ताई. बरं ठीक आहे चालेल. 8 दिवस ऐका ना. हो एक मिनिट. 8 दिवस आहे का? 8 दिवस ह्यांना एक कॉल करायचा नाही. नाही मी नाहीच केलं त्यांना आतापर्यंत. विचार त्यांना गुढीने त्या दिवशी आणि बोलले ताई- त्यांनी मला थोडंफार कोणतरी बोललं फोनवर. मी विषय म्हणलं आता ह्यांना फोन करण्याचा अर्थ नाही. हे जयाताई असं बोलती. माझा ऐका ताई, तुम्हाला मला फोन करा तुम्ही दादा. 8 दिवस तुम्हाला काही फोन येत नाही. डायरेक्ट 9व्या दिवशी फोन येईन तुम्हाला. बरं ठीक आहे. ओके चालतं. मला तुम्ही शनिवारी फोन करा. हो चालतंय.